नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार आहे 10,000 पार, पण कधी? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 10,000 पार. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 10,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कापसाचा भाव 10,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्वांचा एकत्रित विचार केला तर एक प्रश्न उत्पन्न होतो की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 10,000 पार. या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला 6,600 ते आता 7,500 पर्यंत वाढताना दिसली आहे आणि कापसाचा सरासरी बाजारभाव 7,100 पर्यंत आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जो कापसाचा बाजारभाव सीबॉटवर 77 ते 80 सेंट्सच्या आसपास होता मागच्या 1.5 महिन्यापूर्वी, हाच कापसाचा बाजारभाव सध्या वाढून 95 सेंट्सच्या वरी गेलाय आणि लवकरच 100 सेंट्सच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारामध्ये कमी होत चाललेला कापसाचा शिल्लक साठा, घटत चाललेली कापसाची विक्री आणि विदेशापेक्षा देशामध्ये स्वस्त असणारा कापूस, यामुळे वाढत जाणारी कापसाची निर्यात, यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत कापसाच्या बाजारभावाला सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 8,000 पार व त्यानंतर 9,000 पार आणि अनुकूल परिस्थिती आली तर जून महिन्यामध्ये अथवा जुलै महिन्यामध्ये जर कापसाचा बाजारभाव 10,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे. मग अशा परिस्थितीत कापूस विक्रीचा विचार करत असाल तर कसा करावा, तर 7,500 पर्यंत जे उच्चांकी रेट आहेत ते गेलेत. लवकरच 7,500 पर्यंत सरासरी भाव येतील, तिथं आपण काही ना काही कापूस विकावा आणि एक रेंज ठरवून घ्या की बाबा एवढा भाव झाला तर मी एवढा विकेल. जोपर्यंत तुम्ही असं ठरवणार नाही तोपर्यंत या तेजीचा आपणास कधीही फायदा होणार नाही. पण एक गोष्ट खरी की इथून पुढे कापसाच्या भावात प्रचंड तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे.
त्यामुळे विचार करून प्रत्येक तेजीवरती आपण करावी कापसाची विक्री। तर मित्रांनो, कापसाचा बाजारभाव भविष्यात कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।